Hari Om. Sit straight, focus on your breathing, close your eyes. Shri Ganeshaya Namaha, Shri Saraswatyai Namaha, Shri Gurubhyo Namaha. Om Namo Jiyadya Veda Pratipadya Jaya Jaya Swasamvedya Atmarupa Deva Tuchi Ganeshu Sakalartha Mati Prakashu Mani Nivritti Dasu Avadhari Zoji. Slowly open your eyes. तर काल त्यांनी सांगितलं की स्वर्गापेक्षा किती छान आहे नित्यानंद, आणि जे यज्ञ तप करतात स्वर्ग मिळण्यासाठी, पण ते स्वर्ग त्यांचं पुण्यकर्म संपल्यावर खाली येतात आणि नंतर कोणीही विचारत पण नाही त्यांना. त्यांनी ते उदाहरण दिलं की पैसे असतात तेव्हा ते सगळी सुख त्या प्रॉस्टिट्यूटच्या घरी, वैश्याच्या घरी ते अनुभवतात आणि नंतर ती त्यांना दरवाजावर पण उभी नाही करत, कारण पैसे नसतात. पुण्य नसलं की ते सगळ्या रंभा, उर्वशी, अमरसिंहासन, अमरावतीमध्ये एक स्थान, काही नाही. Right? So it's not your worth, it's worth of the पुण्य कर्म. म्हणून त्यांनी 3 टाइप ऑफ पुण्य कर्म सांगितलं होतं ना. पुण्य पाप, पाप पाप आणि शुद्ध पुण्य. राईट? आणि शुद्ध पुण्य कधी मिळतं? जेव्हा सगळी कर्म आपण करतो त्यात मीपणा नसतो तेव्हा. राईट? त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं होतं की भक्ती जी आहे, भक्ती म्हणजे मला तू काहीही दिलंस, फळ दिलंस, पान दिलंस, साधं तोयम पाणी पण दिलंस तरी इनफ आहे, फक्त भक्ती पाहिजे. बरोबर आहे ना?
ते काल झालं. आता पुढे बघूया. मग अग्निकुंडी बीजे घातली. त्यांनी काल काय सांगितलं होतं, जे जे काही करिसी का भोगहन भोगीसी अथवा यज्ञी यजिसी नाना विधी. जे जे काय करशील ना, तू तू ते सगळं मला अर्पण म्हणून जर केलंस तर ते तुला लागत नाही. म्हणून त्यांनी शेवटी काय लिहिलं, परी सर्वथा आपुले जीवी केली याची से काहीची न उरवी. मी काय केलंय असं उरत नाही. ऐसी धुओनी कर्मे द्यावी माझ्या हाती. काल हेच बोललो होतो ना आपण. तर पुढे म्हणजे धुओनी कर्म दिले. आता पुढे मग अग्निकुंडी बीजे घातली. धुनी कर्मे दिले माझ्या हाती. मग काय होतं, मग अग्निकुंडे बीजे घातली तिये अंकुर देशे जेवी मुकली तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. जर अग्निकुंडामध्ये बीज टाकलं तर त्याच्यात ते अंकुरला नाही पावत ना परत. गेट्स बर्न्ट. ऑल द कर्मास गेट बर्न्ट. शुभ शुभ. अगा कर्मे जे उरावे तैतीही सुख दुःख फळावे. सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावे भोगावया यावे देहा ऐका. आपण जर कर्म केली आणि तू उरली तर त्याचं फळ सुख आणि दुःख असतं आणि ते भोगायला आपण पुन्हा जन्मतो. ते उगणिले मज कर्म तेवची पुसले जन्म मरण जन्मासवे श्रम वरचल ही गेले म्हणून अर्जुना या परी पाहेच वेळू नवेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ. संन्यासाची ही युक्ती अशी असते हे मी तुला दिलं. या देहाच्या बांधोडी न पडिजे सुख दुःखाच्या सागरी न बुडिजे सुखे सुखरूपा घडिजे माझ्याची अंगा. खरं सुख माझ्या बरोबर मिळण्याचं आहे, त्याच्यावरच फोकस कर अर्जुना असं म्हणतात. ते मी पुससी कैसा तरी तो सर्व भूती सदा सरिसा जेथे आप परू ऐसा भागू नाही. तू जर म्हणशील की माझ्या बरोबर कसा तो मिळेल, मग एकत्र होईल, तर कृष्ण म्हणतात मी सर्वाभूती एकच आहे. मी सगळ्यांसाठी सेम आहे. त्याच्या तिकडे काय माझ्यासाठी कोणी आपला आणि परका असं काय नाहीये. जेथे आप परू ऐसा भागू नाही. म्हणजे त्यांना बीजेपीचे जास्ती जवळ आणि एनसीपीचे जास्ती जवळ नाही असं नाही आहे काही. हा आपला हा परका असं नाही आहे. जो भक्तिभावाने त्यांचा झाला तो झाला. ओके, इट इज नॉट रिलेटेड टू your affiliations to any religion, your affiliations to any kind of caste, nothing of that sort. Okay. जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी जे जीवी कर्मे करुनी भजती माते ते वर्तते दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे. जे अहंकाराला मोडतात ते दिसायला दिसतात देहांमध्ये, पण ते ऍक्च्युली माझ्यात असतात आणि मी त्यांच्यात असतो. सविस्तर वटत्व जेसे बीज कणिका माझी असे आणि बीज कणू असे वसे वटी जेवी. जसं काय कणसामध्ये बीज असतं आणि बीजात कणीस असत. दॅट वे तेवी आमातया परस्परे बाहेरी नामाची अंतरे वाचूनी आतूट वस्तू विचारे मी ते चिते. फक्त नाम आत आणि बाहेर फक्त नामाचा फरक असतो. नामाचा म्हणजे नावं असतात वेगवेगळी, पण सत्य बघायला गेलं तर फक्त तेच आहे परमार्थ तत्व.
आता जयांचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदास तयाचे. जयांचे जैसे लेणे म्हणजे कधी कधी एखादी बाई आहे ती तिला कुठेतरी लग्नात जायचंय, पण तिच्याकडे दागिने नाही, म्हणून ती शेजाऱ्यांकडे जाते, द्या हो जरा तुमचे दागिने, चांगले मोठे मोठे दागिने द्या ना मला, घालून जायचंय लग्नाला, नाही तर कसं ते. हा ठीक आहे ठीक आहे, मग ती सगळं आणते सोन्याचं, मग ती घालते आणि मग ती जाते लग्नामध्ये. आणि मग लोक म्हणतो का मस्त केलं तुम्ही, पण तिच्या मनात तिला वाईट वाटत असतं, कारण तिच्या मनामध्ये तिला माहिती असते तिचे नाही आहेत. गर्व नसतो तिला, गर्व म्हणजे तिला त्याचा हे नसतो, आता काय बोलणार. मग नंतर परत घालून गेल्यावर मग लोक म्हणते का हो झालं तुमचे दागिने, म्हणून तिला जरा असं उदास होणार ती, काय तस. आता जयांचे जैसे लेणे अंगावरी आहच वाणे, वाणे म्हणजे उसणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. त्याप्रमाणे तो व्यक्ती ज्याला आत्मतृप्ती झालेली असते, आत्मदर्शन झालेलं असतं, तो त्याला माहिती असतं हे देह उसणा आहे, उसणा. ही डझंट हॅव अभिमान ऑफ दॅट, इन दॅट सेन्स. म्हणजे आता त्या बाईला माहिती असतं ना, घरी गेल्यावर द्यायचे आहेत, नाही दिले पळून गेले तर पोलीस येतील मागे ना. तर तिला माहिती असतं मनात, जरी ती पळून गेली तिला माहिती असतं हे तिचे नाही आहेत. त्याप्रमाणे त्या जीवाला माहिती असतं हा देह त्याचा नाही. परिमळ निघालिया पवना पाठी, मागे ओस फूल राहे दिठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. येर अवष्टंभू जो आघवा, तो आरूढोनी मदभावा, मजची आतू पांडवा पैठा जाहला. ते एकत्र होतात मनातून, जसा वास गेलेला असतो, सुवास गेलेला असतो वाऱ्याबरोबर, आणि फूल जातं आणि फक्त देठ राहतं, तसं देठ राहिलेलं म्हणजे शरीर, म्हणजे बेसिकली त्याच्यात एसेन्स नसतो. त्यांना माहिती असतं की आपण हा देह फक्त नाममात्र आहे असं. ऐसे भजतेनी प्रेम भावे, जया शरीरी पाठी न पवे, तेणे भलतया भावे जातीची या. आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा कीरसेल वाटा, परी जीवित वेचेल चोभाटा, भक्तीची या की. अगा अंतीची आमती साच पाणी, साचपण पुढेल गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिदले शेखी. ते म्हणतात अरे जर अशी प्रेम भावनेने भक्ती केली, तर आधी जर त्याने खूप लबाडी केली असेल आणि खूप काय काय गोष्टी केल्या असतील ना, तरी शेवटी भक्तीनी त्याला परमार्थ प्राप्त होऊ शकतो. बरीच जण काय मग विचार करतात माहितीये का, काय म्हणतात धूर्त किंवा अतिशहाणे काय विचार करतात, हा मग आता आपण काय करूया ना, 60 पर्यंत जे हवं ते करू, 60 किंवा नको, मुलं कॉलेजहून लग्न होऊ द्या, 65 पर्यंत ना हवं ते करू, आणि नंतर भक्ती करू, कारण लिहिलेलं आहे ना देवाने, आधी काही गोंधळ घातला तरी झाले, शेवटी भक्ती केली ना तरी आधीच सगळं धुतलं जातं. त्याला म्हणतात मूर्खपणा. मूर्खपणा करण्यासाठी आपल्याला हे सांगत नाहीये. जेव्हा उमजत तेव्हा फरक झाला पाहिजे. आपल्याला हवं तसं नाही चालत जग. तर आपण एवढे मोठे झालो, आपल्याला आतापर्यंत कळलं नाही तर कधी कळणार. आपण फक्त प्रयत्न करू शकतो, पण ज्या गोष्टी जशा आहेत तशाच चालतात. म्हणून
म्हणून पुढील गती शेवटी भक्ती असेल तर त्यांना ती गती प्राप्त होते, असं त्यांनी आधी जरी काय गोंधळ घातला असेल. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसे बुडला महापुरी न मरतू निघाला. म्हणजे जर एखादा महापुरी बुडलाय आणि जर तो मेला नाही तर तरी पण तो, म्हणजे तो बेसिकली महापुरात बुडून सुद्धा जगलाय असं, इन अदर वर्ड्स. तयाचे जीवित येल थेडिये आले, म्हणून बुडला बुडले पण जेवी वाया गेले, तेवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती. या लागी दुष्कृती जरी जाहला, तरी अनुतापतीर्थी नाला, नावनी मजा आतू आला सर्व भावे. दुष्कृती आधी जरी केली असेल तरी आतून जर तो नालाय तर तो मला भेटतो. तरी आता पवित्र तयांचे चिकुळ, अभिजात्य त्यांचे निर्मळ, जन्मले आफळ तयासीच जोडले. कदाचित तो पवित्र कुळाचा असेल, तो सकळही पडिन्नला, तपे तोची तपिन्नला. खूप अभ्यास केलाय, खूप तप केलाय, अष्टांग अभ्यासिला योगू तेने, अष्टांग अभ्यास केलाय त्याने योगाचा. हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंड आस्था मजची लागी. अवघिया मनोबुद्धीची राहटी, भरानी एकनिष्ठाची पेटी, जेणे मज माझी किरीटी निपेक्षली. जर त्याची अखंड श्रद्धा आणि भक्ती असेल ना तर तो हमखास मला प्राप्त होतो. इट इज नॉट डिपेंडेंट ऑन कूल धिस दॅट. अखंड श्रद्धा आणि भक्ती इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता अवसरे माझा सारिका होईल, ऐसाही भाव तुझ जाईल, हागा अमृता आत राहील, तया मरण कैचे. कसं मरण होणार त्याला, कारण तो हे अमृत पिणार माझ्यासारखा होणार. पै सूर्य जो वेळून नुदैजे, तया वेळी की रात्र म्हणजे, तेवी माझ्या भक्ती नजे कीजे, ते महापाप नोहे. जर सूर्य उदय आला सूर्याला तर तिथे रात्र कशी राहणार, शक्यच नाही. तसं जेव्हा हे ज्ञानाचा उदय होतो तर तिथे पाप कसं राहणार. म्हणून या तयाची चित्ता, माझी जवळी कपंडुसुता, तेव्हा चित्तो तत्वता स्वरूप माझे, जैसा दीपे दीपू लाविजे, देत आदिल कोण न हे ओळखिजे, तैसा सर्वस जो मज भजे, तो मी होऊन ठाके. जसा दीपू लाविजे, जसा एक दिवा, when one lamp is lit by the another lamp, one cannot identify which was the lamp because of which the lamp was lit. It is like that. When the realization happens, God realization happens, there's no difference between that and the one who has gotten realized. मग माझी नित्य शांती, तया दशात तेची कांती, किंबहुना जीती माझे नि जीवे. मग ती नित्य शांती जशी माझी आहे तीच त्याला प्राप्त होते. एत पार्था पुढत पुढती, तेची ते सांगो किती, जरी मी आचाड जरी भक्ती नव संबिजेगा. Tell them to come later. Okay.
मग सॉरी मग मग माझी नित्य शांती तया दशा तोची कांती किंबहुना जीती माझे जीवे एत पार्था पुडत पुडती तेची ते सांगो किती जरी मिया चाड जरे भक्ती ते विसंबिगे गा एक 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 मिनिट तीन आहे त्याला बोला 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 मास्क नो you have to fill that now let me know sorry about that मग माझ्या नित्य शांती तया दशा तोची कांती किंबहुना जीती माझे जीवे एत पार्था पुडत पुडती तोची ते सांगो किती जरी मिया चाड जरा जरी भक्ती न विसंबिजे गा आता ह्या गोष्टी अजून मी तुला किती सांगू की तो जेव्हा माझं दर्शन होतं तो मीच होतो जसा पहिला दिवा दुसऱ्या दिव्याला लावला तरी कळत नाही आपल्याला पहिला दिवा होता की ह्याने दिवा लावला ह्याला हा दिवा ह्याला उजळला एकदा उजळला की ते दोन्ही दिवे सारखेच तसं अजून मी काय काय सांगू तुला असं अगा कुळाची चोखटपणा न लागा अभिजात्य क्षणी झणी श्लाघा व्युत्पत्तीचा वाउगा सो सुका वाहवा का रूपे वयसा माझी आथिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते कणे विण सोपटे कणसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओसनगर ना तरी सरोवर आटले राणी दुःखिया दुःखी भेटले का वांज फुले फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव जैसे शरीर आहे सावेव परी जीवची नाही कोणी कोणी एखाद्या वेळेस खूप कुळ मोठा असेल त्याचं किंवा खूप चांगल्या ठिकाणी त्याचा जन्म झाला असेल आणि त्यांनी त्याचं रूप वगैरे खूप सुंदर असेल पण त्याच्या मनात जर भाव नसेल तर काही फायदा नाही म्हणजे कारण जर भक्तिभाव नसेल मनात तर काहीही फायदा नाही म्हणजे एखादं जर व्यक्ती सगळं त्याचं कुळ चांगलंय सगळं सगळं त्याच्याकडे खूप वैभव आहे तर तरीही जर भक्ती नसेल तर ते शरीर आहे पण त्यात जीव नाही असं म्हटलं जाऊ शकतं तैसे माझिया भक्ती विण जळवते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही पै हिवारांचे दाट जावली सज्जनी जैसी वाळिली तैसी पुण्य डावलुनी गेली अभक्ता ते निंब निंबोळिया मोडुनी आला तरी तो कावळिया सांची सुकाळू जाहला तैसे भक्तीहून वाढिन्नला दोषांची लागी का षडश खापरी वाढविली वाढूनी चोहाटा ठेविली ते सणियांचे ऐसे झाले जियापरी तैसे भक्तिहीनाचे जिणे जो स्वप्नीही परी सुकृत नेणे संसार दुःखासी आवांतणे वो गिरले म्हणून कुळ उत्तम नोहावे जाती अत्यंत जहिवावे वरी देहाचे नीनावे पशुचेही लाभे पाहे जे सेविसी हातारू धरिले तेने त्या काकुळती माते स्मरिली की तयाचे पशुत्व वावो जाहले पावलिया माते
मिनिट जरा पॉज करतो. क्षमा असावी, जरा डिस्टर्बन्स होता आज. तर असं जीणं हे क्षमता हा असं जीणं खूपच खूपच कठीण, ज्याचं जे भक्तिवीण आहे, म्हणजे निंब निंबोळीन्या मोडोनी आला तरी तो कावळियांसाची सुकाळू जाहला, तैसा भक्तिहुन वाढीनला दोषांची लागी. म्हणजे एखादं जर वृक्ष वाढला पण तो फक्त कडुलिंबासारखा, म्हणजे कडू, त्याच्यात काहीही रस नाही, गोड रस नाही, तसं ते जीवन. म्हणजे भक्तिहीन वाढीना दोषाची लागे. भक्तिहीन असलं की फक्त दोष लागतात. सॉरी आज डिस्टर्बन्स होता. अगानावे घेता वोरखटी, जे आघवे या अघमांची शेवटी, तिये पापयोनी किरीटी जन्मले जे, ते पापयोनी मूढ मूर्ख जैसे का दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे, जयांची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयांचे मन संकल्प माझाची वाहे. जर माझं नाव घेत असतील तर जरी त्यांनी आधी खूप पाप केली असतील तरी ते सेम थिंग, तरी जर ते माझ्या ठाई जर सर्वथा आले तर त्यांची संकल्प पूर्ण होतील, कारण भक्तिभावाने ते माझ्याकडे जुडलेले असतील. माझिया कीर्ती विण जयात, माझिया कीर्ती विण जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा, जयांचे ज्ञान विशोनेणे जाणीव मज एकांतेचे जाणे, जया ऐसे लाभे तरी जीणे एरवी मरण. हे जर माझ्या भक्तीशिवाय जगलं तर ते मरण्यासारखंच आहे. ऐसे आघवची परी पांडवा, जिही आपुलिया सर्व भावा, जिया वया लागी बोलावा मीची केला, ते पापयोनिही होतू का, ते श्रुताधीन श्रुताधीतहीन होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. पाहे पा भक्ती चेनी अथिलेपणे, दैती देवा आणिले उणे माझी नृसिंहत्व लेणे, जयाची महिमे तो प्रल्हादुगा मजसाठी, घेता बहुते संकटे सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे, एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्ती का एथ सरे जाती अप्रमाण. भक्ती हे जातीवर अवलंबून नसते. म्हणजे एखादा राक्षस आहे त्याने पण जर भक्ती केली ना तरी तो माझ्याकडे पाहतो. म्हणजे आता जो हिरण्यकश्यपू होता तो दैत्याच्या कुळामध्ये होता ना, राक्षसांच्या कुळात होता, तरी पण त्याला मुक्ती देण्यासाठी मी नृसिंह झालो, कारण तो माझी भक्ती करत होता म्हणून. As an example, to show that it is not important where you are born, in which caste you are born, in which country you are born. It's not, that doesn't define bhakti. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एक जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू, वाचूनी सोने रूपे प्रमाण नोहे,
हेच राजाज्ञाची समर्थ आहे, तेची चाम एक लोहे, तेणे विकती आघवे. म्हणतात की आपल्याकडे जर एक कागद असेल, आणि आपण म्हणतो की हे घ्या कागद आणि मला आता ही फळं द्या. काय वेड्या, कागद का देतो? म्हणतो नाही, पैसे म्हणजे कागदच ना. नाही, जर राजाची मोहर नसेल त्याच्यावर, गव्हर्नरची साईन नसेल आणि ट्रेझरी मधनं ते बिल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधनं ती नोट आली नसेल, त्याला व्हॅल्यू नाही. तसं भक्ती अशी गोष्ट आहे की त्यानेच आपल्याला जे हवंय ते मिळेल. नाहीतर आपल्याकडे कितीही काहीही एक व्हॅल्युएबल असेल तरी त्याची व्हॅल्यू नाहीये. म्हणजे तुम्ही बेसिकली तुम्ही दान कराल, तुम्ही हे कराल, तुम्ही ही दुसरी भरपूर कर्म कराल, पण त्यात भक्ती नसेल तर ते वेस्ट आहे, असा त्याचा अर्थ. सोने रूपे प्रमाण नोहे, सोनं वगैरे काही असेल पण त्याला जी मोहर नसेल तर त्याला ती राजाची मोहर नसेल तर ती व्हॅल्यू नसते. तैसे उत्तमत्व तेची तरे, तैची सर्वज्ञता सरे, जै मनोबुद्धी भरे माझेची प्रेमे, म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक ऐक. तेची भलते पण भावे, मन मज आतू ते येते होवावे, आले तरी आघवे मागील वावो, जैसे तवची वहाळ वोहाळ, जवन पावती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगा रूप, का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जवन घापती एकवटे अग्नी माझी, तैसे क्षेत्र वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्य जाती या, जाती तवची वेगळलिया जवन पवती माते. म्हणजे ह्या वेगवेगळ्या जाती आहेत, पण जेव्हा ते माझ्याकडे येतात तर ते काय जात, स्त्रिया, शूद्र असं काही बघून नाही येत. मी सगळ्यांना एकसारखं म्हणूनच माझ्याजवळ घेतो. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेवा भावे होती मज मिनले, जैसे लवण कण घातले सागरा माझी, तव वरी नदा नदीची नावे, तवची पूर्व पश्चिमेची यावे, जव न येती आघवे समुद्रा माझी. म्हणजे बेसिकली जोपर्यंत ते मला मिळत नाही तोपर्यंत वेगळेपणा असतं. पश्चिम, पूर्व, ही नदी गोड, ही नदी गढूळ, हे वेगळेपणा, वेगळे गुण जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. समुद्राला मिळालं की एकच समुद्र. हे चिकवणे एकमिसे, चित्त माझे ठाई प्रवेशे, येतिले हो मग आपैसे मीची होणे असे, अगावरी फोडावया लागी, लोहो मिळो का परिसाची अंगी, काजे मिळतिया प्रसंगी, सोनेची होईल पाहे पा वालभाचे नि व्याजे, थिया वज्रांगणाची निजे मज मीनलिया, काय माझे स्वरूप नवती, ना तरी भयाचे निमिसे, मातेन पावी जेची काय कसे, की अखंड वैरवशे चैध्यादिकी, अगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, मी ममत्व वसुदेवा, दिगा सकळा, नारदा ध्रुवा अक्रूरा, शुकाहन सनत कुमारा, या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा, तैसाची गोपिकांसी कामे, तया कंसा भय संभ्रमे, येरा घातका मनोधर्मे, शिशुपालादिका, अगामी एकुलाणीचे खागे, मज येवो पा भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे, अथवा वैरे. सगळे मलाच येऊन भेटतात. गोपिका कामवासनेमुळे,
कंस भयामुळे, सनतकुमार योगामुळे, वासुदेव आणि देवकी ममत्वेमुळे, म्हणजे हे सगळी जण जे आहेत ते मलाच येऊन भेटतात. म्हणजे जे माझी भक्ती करतात ते. आता इथे कंस म्हणजे आपल्याला कळू शकतं गोपिकांना खूप प्रेम होतं म्हणून ते विचार करत होते. मग कंस कसा? कारण कंस कृष्णाशिवाय काही विचारच नाही करायचा. तो कधी मला मारायला येईल, तो इकडनं मार. त्या मनी ध्यानी फक्त कंस कृष्णच असायचा. म्हणजे जरी वैर असेल तरी आपण त्या व्यक्तीविषयी खूप विचार करतो. तर जो माझा विचार करतो त्याला मी भेटतो, इन अदर वर्ड्स. विषय विरागे अथवा वैर, भक्ती का, विषय का, विराग का अथवा वैर. पण आपण त्याचा जर विचार केला तर आपण त्याला मिळतो. इम्पॉर्टंट आहे. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. माझ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी उपायांची वाणी नाही. ऑप्शन्स, अ लॉट ऑफ ऑप्शन्स. आणि भलतिया जाती जन्मावे, मग भजिजे का विरोधावे, परी भक्त का वैरिया भावे, माझी याची अमा कवणे एके बोले, माझे पण जरी जाहाले तरी मी होणे आले हात निरुते, या लागी पापयोनिही अर्जुना, का वैश्य शूद्र अंकना, माते भजता सदना माझी या येती. कुठल्याही योनीत त्यांचा जन्म होऊ दे पण ते माझ्याकडे येतात. सी दिस ऑल एक्सप्लेन्स. ह्याने कळतं की खरंच भक्तीसाठी कोणी ब्राह्मण जन्माला पाहिजे का, शूद्र जन्माला पाहिजे का, क्षत्रिय जन्माला पाहिजे, काही फरक पडत नाही. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयांचे आग्रहार. ब्राह्मणांविषयी लिहिता होता. आता ब्रह्मणी चरती ती ब्राह्मण, ब्रह्मणी चरती ती ब्राह्मण. ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परब्रह्म, आत्मा, स्वरूप. त्या स्वरूपात जे सदा चालतात त्यांना ब्राह्मण म्हणतात. ब्रह्मणी चरती इति ब्राह्मण म्हणजे जे सतत त्या विचारात, सतत अध्ययन अध्यापन त्या विषयावर करतात. स्वाध्याय प्रवचनमा प्रमदितव्यम. ब्राह्मण स्वाध्याय आणि प्रवचन करतात ब्रह्मविषयी, त्यांना ब्राह्मण म्हणाले. ते ब्राह्मण असतात. त्यांना ह्याच्यामुळे वर्चस्व मिळतं, ह्याच्यामुळे मान मिळतो, ह्याच्यामुळे आदर मिळतो. मग वर्णा माझी छत्र चामर म्हणजे टॉप क्लास, स्वर्ग जयांचे अग्रहार, मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव, पृथ्वी तळीचे देव, जे तपोवतार सवायव, तपोतार स अवयव, व्यवस्थित शरीर वगैरे करून तपोवतार येते. सकळ तीर्थांची देव उदयले जे अखंड वसिजे यागी, जे वेदांची वज्रांगे, जयाची दिठींची उत्संगी मंगळ वाढे. ते आले की मंगळ वाढतं. मंगळ म्हणजे ऑस्पिशियसनेस. जयांची आस्थेची बोले, सत्कर्म पलाळी गेले, संकल्पे सत्य जियाले जयांचे नी. त्यांच्यामुळे संकल्प सत्य होतात, ह्या ब्राह्मणांमुळे. जयाचे निगा बोले, अग्निसी आयुष्य जहाले, म्हणून समुद्र पाणी आपुले, दिदले यांची प्रती. ह्यांच्यामुळे सगळं चाललंय. समुद्र पाणी आहे, समुद्रात पाणी आहे, अग्नी गरमपणा देते, ह्यांच्यामुळे, ब्राह्मणांमुळे. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती,
फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविला वक्ष स्थळाची वाखाती चरण रजा. एक भृगु ऋषींनी लाथ मारली होती विष्णूच्या आणि तिथे त्यांचा पाय आहे वक्षस्थळी. तर त्यांनी असं, पण त्याचा अजूनही मी तो छाप इथे घेऊन राहतोय असं कृष्ण म्हणतोय, विष्णू म्हणतोय, कारण इतकं ते उच्च स्थान आहे त्यांचं. अजूनही पावलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलया दैव समुद्रा जतने लागी, जयांचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयांचा प्रसिद्धी फुकाटा, जोडती सिद्धी. त्यांचा कोप म्हणजे जे ब्राह्मण आहेत, ज्यांनी हे जाणलंय त्यांना ब्राह्मण म्हणायला पाहिजे, त्यांचा कोप काळाग्नी रुद्रासारखा असतो. आणि त्यांच्याकडे रिद्धी सिद्धी असतात. ऐसे पाप पुण्य जे ब्राह्मण, आणि माझी ठाई अतिनिपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे. आता अशी लोक काय मला पावणार नाहीत? ऑब्विसली. पाहे पा चंदनाचे अंग निळे, शिवतीले निंब होते जे जवळे, तीही निर्जीव ही देवांची निरळे बैसणी केली. जर एखादं चंदनाचं झाड असेल आणि त्याच्या बाजूला निंबाचं झाड असेल, तर त्या निंबाच्या झाडाला पण थोडा वास यायला लागतो चंदनाचा, कारण त्याच्या संगामुळे. मग तो चंदनू ते थनपवे, ऐसे मनी कैसेनी धरावे, अथवा पातला हे समर्थावे ते काही साच. मग त्या चंदनाला वास येणार नाही असं बोलणं काय हे का? हे ज्यांना ब्राह्मणत्व प्राप्त झालंय आत्मदर्शनामुळे, त्यांच्या संबंधात येतील त्यांना थोडा तरी वास लागणारच त्यांचा. म्हणून सत्संग खूप महत्वाचा आहे. सत्संगाचं महत्व सांगतात. पण सत्संग करणारा माणूस कोण आहे? ब्राह्मण पाहिजे. ब्राह्मण म्हणजे सांगितलं, ब्राह्मणी चरिती ती ब्राह्मण. नॉट जो ब्राह्मण आहे आणि जो खूप गॅम्बलिंग करतोय, पैसे उधळतोय, लोन घेतोय, लोकांना लुबाडतोय, तो ब्राह्मण नाही. हे कुठल्या ब्राह्मणांबरोबर बोलतात ते? निवविल एशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा वा ही जात असे शिरसा निरंतर, तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा, तो चंदनू केवी अवलळीला सर्वांगीण बसे, कारथ्योदके जिये कासे, लागालिया समुद्र झाली अनायसे, तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. कारण जेव्हा निर्माल्य म्हणा, काही म्हणा, घाण जरी असेल तरी ती गंगेला मिळाली ती मग नंतर ते गंगा होते ना, ती पण गंगाच होते. थोडस जरी असेल निर्माल्य, ती गंगेला मिळाला ती गंगाच होते असं. म्हणून राजर्षी का ब्राह्मण, म्हणून का क्षत्रिय ज्याने ऋषित्व घेतलंय, राजऋषी आणि ब्राह्मण, जयागती मती मीची शरण. कोण कसे? राजऋषी आणि ब्राह्मण कसे? त्यांची गती आणि मती माझ्या शरणी असते. तया त्रिशुद्धी मीची, निर्वाण स्थिती ही मीची. देयर इज नो डाऊट. त्रिवार बोलतोय मी की ते मलाच येऊन निर्वाणात स्थिती ही माझीच त्यांची. या लागी शत जर्जर, या लागी शत जर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत होवावे, कैसेने उघडिया असावे शास्त्रवर्षी. अंगावरी पडता पाषाण, नसुवावे केवी बोडण, रोगे दाटला आणि उदासपण वोख देसी. जेत चहूकडे जळद वणवा, तेथून निगिजे केवी पांडवा, जेवी लोका येऊनी
सोपद्रवा केवी न भजिले माते, अगा माते न भजल्या भजवया लागी, कवण बळ पा आपुला अंगी, काही घरी की भोगी निश्चित केली, ना तरी विद्या की वयसा, या प्राणियांसी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण, तरी भोके जात जे तुले, ते ऐका देहाची आणि काया लागले, आणि येथ देह तव असे पडिले काळाची या तोंडी. जर आपण वेळेत ह्या ज्ञानाचं आपण अध्ययन केलं नाही, त्याचं मनन केलं नाही, त्याचं निधिध्यासन नाही केलं, तर काळाच्या ओघामध्ये हा देह जाणार आहे. सो तुम्ही नाही केलं तर ते काय देह थांबणार नाहीये, वय थांबणार नाहीये, ते तुम्ही पुढे पुढे आणि काळाच्या ओघात मग देह जाणार आहे. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ती मृत्युलोकीची आशी विटले, येणे झाले हाट वेळे, आता सुखेसी जीविता, कैची ग्रहिकी खिजेल पंडुसुता, काय राखोडी फुगिता दीपू लागे, अगा विषाचे कांदे वाटुनी, जोरस घेऊ जे पिळुनी, तया नाम अमृती ठेवुनी, जैसे अमर होणे. विषयाचे कांदे म्हणजे काय, सेन्स ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे कांदे, हे उदाहरण आहे. आणि त्याचा वाटून रस केला आणि त्याला नाव ठेवलं अमृत, आणि मग प्यायला, तर काय फरक पडणार आहे का? नाही. तुम्ही कितीही तुम्हाला वाटलं नाही नाही ठीक आहे थोडस विषय अमृत आपण घेऊ आणि आपण अमर होऊ, तर तसं ते तुमचं विश्वल थिंकिंग आहे, ते होणार नाही तसं. तेवी विषयाचे जे सुख ते केवळ परमदुःख, त्यामुळे विषयांचे जे सुख आहे ते केवळ परमदुःख आहे. परी काय की जे मूर्ख न सेविती न सरे, मूर्ख लोक तेच त्याच्याच मागे लावतात. की काशीस खांडून आपुले, पायींच्या खती बांधिले, तैसे मृत्युलोकीचे भले आहे आगवे, असे मूर्ख आहेत सगळे. म्हणून मृत्युलोकी जरा फास्ट घेतो कारण हाच विषय आज संपेल, नाहीतर मग 5-10 राहतील, त्यामुळे जरा मी वाचतो. हा पारायण. म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी, एकी झील कवणाची शवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी, इंगळाची या, जे लोकांचे चंद्रक्षय रोगी, जेथ उदय होत होय असलागी, दुःख लेवनी सुखाची अंगी, सळीत जगाते जेथे मंगळाच्या अंकुरी, सेविचा अमंगळाच्या पडे पाहे पोहरी, मृत्यू उदाराची परिवारी गर्भून गिवसी, जे नाही तया ते चिंतवी, तव तेची ने गंधर्वी, गेलियाची कवणे गावी, शुद्धी न लभे, अगा गिवसिता आघविया वाटी, परतले पाऊलची नाही किरटी, सेंग निमालियांच्या गोठी, तिये पुराणे जेथीची अनित्येची थोरी, करितिया ब्रह्माची आयुष्यवेरी, कैसे नाही होणे अवधारी, निपटुनिया ऐसी लोकांचे जीवन जिये नांदणूक, जेथ जन्मले आहेत जे लोक, तयांच्या निश्चिताचे कौतुक दिसत असे. म्हणजे जे जे आपण मृत्यूलोक आपण सुखाच्या गोष्टी ऐकतो ना, ते ऍक्च्युली परमनंट नसतात. पण आपल्याला काय वाटतं, फॉर एक्झाम्पल आपण फेसबुकवर बघतो ना, कोण कोणाचे फोटो टाकतात असं वगैरे, बॅकग्राऊंड नेहमी एकदम छान कपडे घालून, आणि काय काय ते फेसबुक मध्ये बघतो ना, अरे काय मस्त, तो बघ पॅरिसला गेलाय, तो बघ इथे गेलाय अमेरिकेत, ते बघ इथे. ते बघून आपल्याला काय, ह्या मृत्यूलोकी सुखाच्या कहाण्या आहेत. हो हो हो. पण हे सगळं खरं नसतं. म्हणजे ते काही खोटं लावतात असं नाही म्हणते मी, पण टेम्पररी असतं ना. मग इंडियामधले म्हणतात अरे आमच्याकडे
कामाला हेल्प होते. अमेरिकेत म्हणतात तुमच्याकडे किती छान आहे, कारण तुमच्याकडे कामाला हेल्प मिळते, डोमेस्टिक हेल्प. पण काही नाही काही प्रॉब्लेम असतातच सगळीकडे. तेच ते सांगतात की तुम्हाला असं वाटतं की सुख आहे ह्या जगात, पण आत्मप्राप्तीशिवाय खरं सुख मिळत नाही. पै दृष्टा दृष्टाची ये जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिते गा. जो बहुवे बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाई पडिला सापे. जो अभिलाष भरे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. तयाचे नमस्कारिती पाय, वडील म्हणून. जर आपण काय होतं ह्या इहलोकात, ह्या जगामध्ये, की कुणीतरी एक हुशार आहे, सक्सेसफुल माणूस आहे, त्याचं आपण बघून ओ हो हो, आणि जो वृद्ध झालाय फक्त वयाने, त्याच्या पाया पडतात. म्हणजे बेसिकली आपण संघ, जो ब्राह्मण आहे, ज्याने प्राप्त केलंय, त्याचा संघ ठेवला पाहिजे, कारण तेव्हाच आपल्याला कळेल. नाही तर कोण जो खूप श्रीमंत आहे, आपण त्याचा संघ ठेवला तर कदाचित आपल्याला श्रीमंती मिळेल, पण सुख नाही मिळणार. सो इज ट्राइंग टू शो द क्लॅरिटी, की आपण कोणाचा संघ धरला पाहिजे आणि काय ओळखलं पाहिजे आपण कोणामध्ये, ते महत्वाचं आहे. जवळजवळ बाळ बाळी बळीया वाडे, तव तव भोजे नाचती कोंडे, आयुष्य निमाले आतुलियेकडे, ते ग्लानीची नाही जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळेची चैसे, की वाढती करती उल्हासे उभवती गुडिया. अगाम रहा बोलून सहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणती गहिंसेपणे. दुर्धर सापे गिळीज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवणे लोभा, वाढविती तृष्णा. खरंच ही माणसं कशी आहेत ना, म्हणजे ते खूप वेळ घालवतात सगळ्या ह्या रेग्युलर आयुष्य जगण्यात, पण ह्या विषयी की आपण आत्मविषयी विचार केला पाहिजे ह्याची कधी पण ते मनात विचार पण नाही आणत, आणि फक्त रडतात काही गोष्ट मिळाली नाही तर. असं संक्षेपात लिहिलंय. खरंच हे जसं आयुष्य वाढत जातं तसं आपल्या आशा वाढत जातात, आणि आपण असं पण म्हणतो शी हे करायचं राहिलं आता मी म्हातारी झाली, किंवा हे करायचं राहिलं आता माझं आता वय झालं, हे करायचं राहिलं की किती हे करायचं होतं ना, हे बघायचं होतं ना. आशा वाढत जातात, वय वाढतं, शरीर असं होतं, पण आशा वाढतात. शंकराचार्य भजगोविंदांमध्ये लिहितात की देह वृद्ध होतो पण आशा तरुण होतात, नवीन नवीन. अहा अहा कट अहा कटकटा हे वोखटे, मृत्युलोकीचे उफराटे, येथ अर्जुना तरी अवचटे जन्मलासी तू. तरी झडझडोनी वाहिला निघे, ये भक्ताची ये वाटे लाग, ये भक्ताची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. पण हे सगळं जे आहे ना इथलं सुख, हे सगळं खोट आहे. कटकटा हे वोखटे खोट आहे, पण जर खरंच मला शोधून तुम्ही जर माझ्याकडे आलात ना, तर जसे असाल तसं मी तुम्हाला ऍक्सेप्ट करून तुम्ही माझे व्हाल. तू मन हे मीची करी, माझा भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज ऐका ते, माझे नि अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निशेख, मध्याजी चोख याची नाव, ऐसा मिया अथिला अहोसी, तेथ माझी याची स्वरूप पावसी,
हे अंतःकरणाची तुझपासी बोलिजत असे. अगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले. ते पावोनी सुख संचले, होऊनी ठासी. त्या व्यक्तीचं मन माझ्यासारखंच होतं आणि प्रेम असतं फक्त त्याच्या मनात. आणि हे जे गूढ आहे ते मी तुला सांगतोय अर्जुना, सगळं हे मी सांगतोय. अंतःकरणाचे तुझपासी बोलिजत असे मी सांगतोय तुला. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्दुमे. बोलिले आत्मारामे संजयो म्हणे, अहो एकी जात असे की अवधरा. तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठी कापुरा, तैसा उगीच असे. तेथ संजये माथा तुकिला, अहो हा अमृताचा पाऊस वर्षला. का की हा येथ असतूची गेला, सेजिया गावा तरी दातारू हा आमुचा. म्हणून हे बोलता मिळेल वाचा. 2 मिनिटं. तरी दातारू हा आमुचा, म्हणून हे बोलता मिळेल वाचा. काय खिजे ययाचा स्वभावोची ऐसा. आता जेव्हा संजय धृतराष्ट्र म्हातारा म्हणजे धृतराष्ट्र ला संजय म्हणत होता की हे तर अमृताचा पाऊस पडल्यासारखं आपल्याला ऐकायला मिळतं. पण संजयाला वाटलं की हा जो म्हातारा आहे त्याला काय त्याचा एवढा काय फरक नाही पडत आहे, आपण एवढं छान ऐकायला मिळतंय तरी. परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगवयाचे निव्याजे. कैसे रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. ये तुले हे वाड सायासे, जव बोलत असे दृढ मनसे. तवन धरवेची आपुलेया, ऐसे सात्विक केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथेची तेथ. आपाद कुंचित आपाद कंचुकित रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे. आतुलिया सुखोर्मिचेनी बळे, बाहेरी कापे. पण हा जो वृत्तांत आहे तो सांगायचं भाग्य मला मिळालंय. आणि हे एवढं सात्विक आहे, एवढं सुंदर आहे की माझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू येतात. आणि जसं काय माझं शरीर कापतंय, हे रोमांच आले. एवढं सुंदर वर्णन, सुंदर ज्ञान मला बघायला ऐकायला मिळालंय. पै आघवांची रोममुळी, आली स्वेद कणिका निर्मळी. लेली मोतियांची कडियाळी, आवडे तैसा. ऐसा महासुखाच्या सुखाचेनी अति रसे. जेथ आठणी हो पाहे जीवदृशे, तेथे निरोपिले व्यासे. ते नेदीच हो, आणि श्रीकृष्णाचे बोलणे. घोकरी आले श्रवणे, की देह स्मृतीचे नेणे. वापस केला तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी. स्वर्गीच्या स्वेदू परिमार्जी, तेवीची अवदान म्हणे होजी. धृतराष्ट्रा ते आता श्रीकृष्ण वाक्य बीजान वाढू, आणि संजय सात्विकाचा बिवडू. म्हणून श्रोतया होईल सुरवाडू, प्रमेय पिकाचा. अहो अळुमाळ अवधान देयावे, ये तुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिय दैवे, घातलिया माळ. म्हणून विभूताचे ठावो, अर्जुन दाविल सिद्धांचा रावो. ते एक म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. त्याचं श्रीकृष्णाचं बोलणं अजून कंटिन्यू होणार आहे.
असं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की इतकं सुंदर हे कृष्णाचं रूप आहे आणि इतक्या विभूती आहेत, वंडर्स आहेत, ते आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. तर प्लीज अवधारा, असं ज्ञानदेव जो निवृत्तीनाथांचा आहे तो आपल्याला सांगतो. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योग नाम नवमोऽध्यायः. 34 श्लोक होते, 535 ओव्या होत्या. प्लीज क्लोज युअर आईज. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes. हरि ओम. सॉरी आजचा डिस्टर्बन्स मुळे